नमस्कार. जरा विचार करा, तुमच्या स्वयंपाकघरातल्या डब्यातच एक अशी गोष्ट लपलेली आहे जी वाढलेली ब्लड शुगर आणि पोटाच्या जुनाट तक्रारींना मुळापासून संपवू शकते. विश्वास बसेल? तर आज आपण अशाच एका म्हणा ना जादुई उपायाबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतो. बरोबर ओळखलत. हे तेच साधे धने आहेत जे आपण कधी भाजीत टाकतो, कधी फोडणीत वापरतो किंवा कधी कधी तर डब्यात नुसतेच पडून राहतात. पण तुम्हाला माहिती आहे, हेच धने जर रोज सकाळी फक्त 1 चमचा पाण्यासोबत घेतले ना, तर आपलं शरीर एका वेगळ्याच पद्धतीने काम करायला लागतं. चला तर मग थोडं खोलात शिरूया. म्हणजे ह्याचे फायदे काय आहेत हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी हे धण्याचं पाणी नक्की काम कसं करतं हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? म्हणजे मग यावर आपला विश्वास पण बसेल. तर बघा, या धण्याच्या बियांमध्ये ना 3 खास गोष्टी असतात. एक म्हणजे शरीरातली सूज कमी करणारे घटक, दुसरं म्हणजे पचनसंस्थेला एकदम ॲक्टिव्ह करणारे आणि तिसरं म्हणजे रक्त शुद्ध करणारे गुणधर्म. आता गंमत काय होते, जेव्हा आपण हे धणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवतो तेव्हा हे सगळे गुणकारी घटक हळूहळू त्या पाण्यात उतरतात आणि मग सकाळी ते पाणी अक्षरशः एका नैसर्गिक औषधासारखं काम करतं. तर आज आपण या धण्याच्या पाण्याचे 3 सगळ्यात मोठे फायदे बघणार आहोत. पहिला फायदा आहे रक्तातील साखरेवर, दुसरा आपल्या पचनसंस्थेवर आणि तिसरा जो खूप लोकांना आवडेल तो म्हणजे आपल्या त्वचेवर होणारा परिणाम. यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे ब्लड शुगर कंट्रोल. म्हणजे बघा, ज्यांना जेवल्यानंतर शुगर अचानक वाढण्याचा त्रास आहे ना, त्यांच्यासाठी तर धण्याचं पाणी हे एक वरदानच ठरू शकतं. आणि हो, हे मनाने नाही सांगत, यावर विज्ञानाने पण शिक्कामोर्तब केलंय. एका स्टडीमध्ये काय झालं, मधुमेही उंदरांना जेव्हा कोथिंबिरीच्या बियांचा अर्क दिला गेला तेव्हा फक्त 6 तासांच्या आत त्यांचे ब्लड शुगर कमी झाली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा परिणाम अगदी मधुमेहाच्या औषधाने इतकाच प्रभावी होता. म्हणजे विचार करा, या नैसर्गिक उपायात केवढी ताकद आहे. आता वळूया दुसऱ्या मोठ्या फायद्याकडे, जो आहे आपल्या पचनसंस्थेसाठी. अनेकांना हा त्रास असतो बघा, सकाळी उठल्यावर पोट जड वाटतं, गॅस होतो, पोट फुगल्यासारखं वाटतं. या सगळ्या समस्यांवर धण्याचं पाणी एक उत्तम उपाय आहे. तर हे काम कसं करतं? तर धण्याच्या बिया काय करतात, आपल्या लहान आतड्यात जे एन्झाईम्स असतात ना, त्यांना जागं करतात. हे एन्झाईम्स प्रोटीन पचवायला मदत करतात. पण त्याहूनही एक मोठी गोष्ट घडते. धने आपल्या लिव्हरमधून पित्त निर्मितीला चालना देतात. आता होतं काय की पित्त जर कमी असेल तर तूप, तेल किंवा कोणतंही जड जेवण पचायला त्रास होतो. त्यामुळे सकाळी जर हे पाणी प्यायलं तर दिवसभरातलं खाणं-पिणं अगदी सहज पचायला मदत होते. आणि आता तिसरा फायदा, जो अनेकांना नक्कीच आवडेल, तो म्हणजे चमकदार त्वचा आणि एक निरोगी यकृत. खरं सांगतो, ही एक गोष्ट जर नीट समजून घेतली ना, तर महागड्या क्रीम्सवर होणारा खर्च नक्कीच वाचू शकतो. ही स्लाइड बघा, किती छान पद्धतीनं समजावून सांगतेय. आपल्या त्वचेची खरी समस्या बाहेरून नाही तर आतून सुरू होते. जेव्हा आपलं यकृत म्हणजे लिव्हर शरीरातले विषारी घटक नीट बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. मुरुम येतात, त्वचा निस्तेज दिसते. धण्याचं पाणी काय करतं, ते यकृतासाठी एका नॅचरल क्लीनरसारखं काम करतं. एकदा का आतून स्वच्छता झाली की बाहेरची चमक आपोआप येते. बरं, एवढे सगळे फायदे ऐकल्यावर आता प्रश्न पडला असेल की हे धण्याचं पाणी वापरायचं तरी कसं? तर पद्धत खूपच सोपी आहे, काळजी करू नका. बघा, फक्त 3 सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा, रात्री झोपायच्या आधी 1 चमचा अख्खे धणे घ्या आणि ते एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. दुसरा टप्पा, सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि मग ते 5 ते 7 मिनिटं चांगलं उकळवून घ्या. आणि तिसरा, शेवटचा टप्पा, हे पाणी जेव्हा कोमट होईल तेव्हा सकाळी सकाळी रिकाम्या पोटी प्यायचं. बस इतकं सोपं आहे. आता एक खूप खूप महत्वाची सूचना आहे. याकडे कृपया नीट लक्ष द्या. ही गोष्ट आपल्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेची आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे लोक आधीपासूनच डायबिटीसची किंवा साखरेची औषधं घेत आहेत त्यांनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं बंधनकारक आहे. मी पुन्हा सांगतो, हे खूप महत्वाचं आहे, कारण औषधांसोबत जर धण्याचं पाणी घेतलं तर रक्तातील साखर गरजेपेक्षा जास्त कमी होऊ शकते आणि ही एक धोकादायक परिस्थिती असू शकते. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला फक्त आणि फक्त 1 चमचा धणे वापरायचे आहेत. काही लोकांना वाटतं की जास्त घेतलं तर जास्त फायदा होईल, पण तसं अजिबात नाहीये.
उलट जास्त प्रमाणात धणे वापरल्यास साखरेची पातळी खूप जास्त खाली येऊ शकते, जे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे फक्त 1 चमचा. तर आज आपण एक अगदी साधा, सोपा आणि आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा घरगुती उपाय जाणून घेतला आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही नैसर्गिक उपाय तेव्हाच काम करतो जेव्हा तो सातत्याने केला जातो. एक दिवस करून दुसऱ्या दिवशी विसरलात तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हा उपाय जर किमान 7 दिवस नियमितपणे करून बघितलात तर आलेले अनुभव नक्कीच सकारात्मक असतील. घरातल्या कुणाला जर मधुमेहाचा किंवा पोटाचा त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा. कारण शेवटी आपल्या आरोग्याची कितीतरी रहस्य ही आपल्याच घरात, आपल्या स्वयंपाकघरात लपलेली असतात, नाही का?